तिमिराधस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत। आज आपण श्लोक 72वा श्लोक आज बघणार आहोत आपण। काल आपण बघितलं होतं की ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात, आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो, आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकाची तो प्राप्ती करतो। आता भगवंतांनी हे भगवद्गीतेचं ज्ञान इथपर्यंत दिलेलं आहे। आता भगवंत अर्जुनाला पुढचा प्रश्न एक विचारत आहेत, तर ते बघूया आपण त्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत। कच्चित् श्रुतं पार्थं दैवकाग्रेण चेतसः कच्चिज्ञानसम्मोहा प्रनष्टस्ते धनंजय। भाषांतर: हे पार्थ, हे धनंजय, तू एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का, आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले आहे का। म्हणजे भगवंतांनी उपदेश केलेला आहे इथे, परंतु आता भगवंत काय विचारत आहेत की जसं आपण कसं म्हणतो की एखाद्याला काही समजावून सांगितलं, किंवा शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात की काही गणित समजावून सांगितलं, काही स्टेप्स सांगितल्या, आणि लास्टला विचारतात की मग मुलांना तुम्हाला समजलं का हे, असं एक प्रश्न विचारतं, प्रश्नार्थक विचारलं जातं। तसे इथे भगवंत सुद्धा म्हणत आहेत की हे पार्थ, हे धनंजय, तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलीस का। पहिली गोष्ट ते काय विचारतायत, एकाग्र चित्ताने, आणि नंतर विचारतायत की श्रवण केले का। आणि दुसरा प्रश्न विचारत आहेत की तुझा मोह, म्हणजे तुझ्या मनामध्ये जो मोह झाला होता, जसं अर्जुनाच्या मनामध्ये आपण बघू शकतो की कसा नातेवाईकांसंदर्भात त्याचा मोह निर्माण झाला होता, की हे माझे आजोबा, हे माझे पणजोबा, हे काका, यांना मी कसा, यांचा वध मी कसा करू। तर हा जो आहे त्याला म्हणतात मोह। तर तुझा मोह, आणि आता भगवंत म्हणतात जिथे मोह नष्ट होतो तिथे अज्ञानही जातं, तिथे ज्ञानाची प्राप्ती होते। तर भगवंत म्हणतायत तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले आहे का। तर या श्लोकामधून आपण बघू शकतो की भगवंत आता काय करत आहेत, एका गुरुच्या भूमिकेमध्ये आहेत, आणि एका गुरुच्या भूमिकेत असतानाचा ते प्रश्न अर्जुनाला विचारत आहेत। आणि पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हा एक एकाग्र चित्त हा एक शब्द भगवंतांनी वापरलेला आहे। जेव्हा आपले गुरुजन असतात, गुरुवरी असतात, कोणी असू दे, जे आपल्याला काही ज्ञान देतात, तर त्यांचं आपण कसं श्रवण केलं पाहिजे, ते एकाग्र चित्ताने श्रवण केलं पाहिजे। म्हणून भगवंत इथे अर्जुनाला म्हणतात की मी जे तुला सांगितलं ते तू एकाग्र चित्ताने श्रवण केलंस का। की जोपर्यंत कुठली आध्यात्मिक गोष्ट, जोपर्यंत आपण एकाग्र चित्ताने श्रवण करू शकत नाही तोपर्यंत, कारण भक्तीचा म्हणजे ज्ञानाचा जो हे आहे, मार्ग जो आहे तो श्रवणाने सुरू होतो, इथून सुरू होतो। मग ही जी गोष्ट असते, तर ती जोपर्यंत आपण एकाग्र चित्ताने ती ऍक्टिव्हिटी करत नाही तोपर्यंत आपला मोह आणि आपल्याला अज्ञान नष्ट होणार नाही, म्हणजेच याचा अर्थ आपल्याला काय होणार नाही, ज्ञानाची प्राप्ती होणार नाही। म्हणून याच्यामध्ये भगवंत हे एका गुरुचं कर्तव्य बजावत आहेत, की कशा पद्धतीने एका शिष्याला समजावून सांगितलं। की आताची परिस्थिती आपण बघतो की कशा पद्धतीची आहे, तर असे गुरु मिळणं, असे शिक्षक लाभणं हे खूप अवघड झालेलं आहे। आणि इथे भगवंत अर्जुनाला हा प्रश्न एका गुरुच्या, एका शिक्षकाच्या पेक्षा एका गुरुच्या रोलमध्ये भगवंत गेलेले आहेत। आणि हे प्रयत्न म्हणजे कुठलेही गुरु, त्याचा प्रयत्न काय असतो की ते जे काही ज्ञान देतील त्या ज्ञान त्या शिष्याला उमगतय का, तो त्याच्या जीवनामध्ये ते आचरणात आणतोय का, तर अशा पद्धतीने गुरु ते प्रयत्न करत असतात। मग आता विचार करा की हे जे ज्ञान आहे ते श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान आहे। जर आपल्या
साध्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला भौतिक ज्ञानाची जर प्राप्ती करायची असेल, तर आपल्याला एका शिक्षकाची गरज असते. आपण म्हणतो की मुलांना शाळेत घातलं पाहिजे, कुठल्या शाळेत घातलं पाहिजे, की अशी शाळा पाहिजे, की ती जुनी शाळा असेल, त्या ठिकाणी जुने अनुभवी शिक्षक असतील, अशा ठिकाणी आपण आपल्या मुलांना प्रायोरिटी देतो, त्या ठिकाणी शाळेमध्ये घालण्याचं. मग जर असं भौतिक साधं ज्ञान आहे हे, याच्यातून आपल्याला काय मिळतं, की धन, पैसा, चांगलं चांगलं जीवन जगण्यासाठीची फॅसिलिटीज, या गोष्टी आपल्याला आपल्याला जे काही ज्ञान अर्जित करतो, भौतिक ज्ञान, त्याच्यातून मिळतात. मग त्या ज्ञानासाठी सुद्धा आपल्याला एका शिक्षकाची गरज असते. मग विचार करा, की आपल्याला हे जे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे, ते तर काय करतंय, की ते आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपलं काय करत आहे, मुक्त करत आहे. मग हे भगवद्गीतेचं ज्ञान हे किती दिव्य ज्ञान असू शकतं. आणि ते ज्ञान जर आपल्याला घ्यायचं असेल किंवा ते ज्ञान ग्रहण करायचं असेल, तर आपल्याला कशाची गरज आहे? एका योग्य गुरूंची गरज आहे. एका योग्य गुरु जे आहेत त्यांच्याकडून हे ज्ञान घेण्याची गरज आहे. जसं आता आपल्याला मुलांना पण आपण बघतो, की एखादी मुलाची शाळा, एकदा एक शाळा बदलली आपण काही कारणास्तव. परत दुसरी पण बदलायची वेळ आली, तर आपण तिसऱ्या वेळेस काय म्हणू? नाही, नाही, अशा किती शाळा बदलणार ना, मुलांचं नुकसान होतं यामुळे. असं आपण महत्त्वाच्या वर्षी तर आपण विचार करतो, की नाही आता कुठेच जायचं नाही किंवा घर सोडायचं नाही. आपण इथेच थांबायचं. शाळा बदलणे तर खूप लांबची गोष्ट असते. म्हणजे शाळा बदललं की काय होतं, मुलांचंही नुकसान होतं. दरवेळेस प्रत्येक वेळेस शाळा बदलणं, शिक्षक नवीन असतात. तो सगळा परिसर त्याच्यासाठी नवीन असतो. त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होणं. मग अशा ठिकाणी आपण विचार करतो, की एका ठिकाणी आपण ते ज्ञान म्हणजे एका ठिकाणी ती शाळा जितकी त्या मुलाची एका जागेवर, एका शाळेत होईल, जितके त्याचं ते त्याच्या लाभासाठी ते म्हणजे त्याचा लाभ होईल त्याच्यामध्ये. त्याला चांगले मार्क्स पडण्यासाठी, त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी ह्या गोष्टींचा काय होऊ शकतो? लाभ होऊ शकतो. मग आता हे जे ज्ञान आहे श्रीमद भगवद्गीतेचं, हे काय असंच मिळतं का हो? की कुठलीही गोष्ट की चला रे श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञान आता झालं. आम्हाला सगळी भगवद्गीता उमगली. तर त्याच्यासाठी सुद्धा एका योग्य गुरूंची गरज असते. आणि हे जे गुरु जे आहेत, तर ते जे गुरु आहेत, ते पण कसे पाहिजेत? तेही आपण भगवद्गीतेमध्ये बराच वेळा त्याच्यावर चर्चा झालेली आहे. की ते गुरु योग्य परंपरेमध्ये, परंपरेमध्ये, गुरु शिष्य परंपरेमध्ये असलेले असावेत. त्या परंपरेमध्ये असणाऱ्या गुरूंकडून आपण ते ज्ञान काय केलं पाहिजे? अर्जित केलं पाहिजे. जसं की वेगवेगळ्या ठिकाणी एखादा मुलगा जर वेगवेगळ्या ठिकाणी शाळा बदलतो, तर त्याचं नुकसान होतं. आपण म्हणतो की त्याला एका ठिकाणी टाकायचं. मग तसं आपण सुद्धा प्रत्येक ठिकाणी जर प्रयत्न केला, की अरे चला हा मार्ग आहे, याचा अवलंब करू. मग इथे कुणीतरी काहीतरी सांगतायत, चला तिथे जाऊ. अरे इथे काहीतरी भगवद्गीतेचं पठण आहे, त्या ठिकाणी जाऊ. अरे नाही, 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 ऑनलाईन काहीतरी गीतेच्या श्लोकावर माहिती सांगितली जाते, ती समजावून सांगितली जाते. ते हे करू, ते आपण ऐकू. म्हणजे असे मी खूप काही आता आम्ही भगवद्गीतेचा म्हणजे गीता कोर्स करतो ना, त्या माध्यमातून खूप काही असे अनुभव येतात. तर माझी एक XYZ एक मैत्रीण होती. तिला मी जेव्हा म्हटलं, की गीता कोर्स तू कर, तेव्हा तिने मला काय उत्तर द्यावं, की ती म्हणाली, की "अगं, तो जो गीता कोर्स होतो ना, तो ऑनलाईन." गीता कोर्स असं नाही म्हणाली, परंतु ते जे गीतेविषयी जे सांगतात ना, ती इतकी सुंदर माहिती आहे ना, की प्रत्यक्ष अजून काय त्याच्यापेक्षा वेगळं जाणू शकतो आपण. म्हणजे जे आपण काय ऑनलाईन असतं, YouTubeला कुठे-कुठे काय-काय चालू असतं. आता भगवद्गीता म्हणजे काय आहे, की कुणीही उठावं आणि कुणीही भगवद्गीतेवर बोलावं. तर असा आपण प्रयत्न करतो, की इकडे-तिकडे ऐकलं. हां, चला मी हे ऐकलं, मी ते ऐकलं. परंतु अशा मार्गातून आपण कधीही ज्ञान ग्रहण करू शकत नाही. आणि कितीही कुठल्याही गोष्टीचं काही-काहींना सवय असती. इकडे जायचं, तिकडे जायचं, तिकडे जायचं, तिकडे जायचं, सगळीकडे फिरायचं. आणि सगळ्याला ते एका ठिकाणी काय करतात, सगळ्या एकाच ठिकाणी आणून सोडतात. की नाही अहो कुठलंही केलं तर ते एकाच ठिकाणी प्राप्त होतं. तर असं नाहीये, की आपण जितकं काही फिरू, तितकं आपलं नुकसान होणार आणि एका योग्य ठिकाणी, एका परंपरेमध्ये राहून आपण ते ज्ञान अर्जित करू. तेव्हा त्याचा आपल्याला काहीतरी लाभ होऊ शकतो. चैतन्य चरितामृतमध्ये खूप छान ती कथा आहे, की मला वाटतं त्यांचं नाव तपन मिश्राच असावं. तर ते खूप म्हणजे चैतन्य महाप्रभूंना भेटण्या अगोदर खूप काही शास्त्रांचं अध्ययन म्हणजे वेगवेगळं वेद वगैरे काय-काय खूप वाचन केलं, खूप अध्ययन केलं त्यांना. आणि त्यामुळे काय-काय झालं त्यांचं काय झालं, की अशी बुद्धी भ्रमित झाल्यासारखी झाली, की त्यांना त्याच्यातून एक सारच समजेना, की या सगळ्याचं सार काय आहे? कारण कसं असतं ना, आपण कसं म्हणतो, की एखादा विद्यार्थ्याला जर आपल्या मुलांना काही अभ्यासाला द्यायचं असेल, तर आपण काय करतो, एकच रेफरन्स करतो. असं खूप काही एकाच विषयाला हे वाचते, 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 वाचते असं नाही करत. कारण तसं केलं तर त्या मुलाला कुठलंच नीट येणार नाही.
म्हणून आपण काय म्हणतो की योग्य आणि एकाच ठिकाणी म्हणजे एकच ह्याचा रेफरन्स घे. तसं इथे तपन मिश्र जे असतात ते खूप अध्ययन करतात, खूप वाचन करतात शास्त्रांचं, वेदांचं, पण त्यांना योग्य ते ज्ञान त्याच्यातून ग्रहण करता येत नाही. आणि मग शेवटी चैतन्य महाप्रभूंना ते हा प्रश्न विचारतात, की जी बुद्धी भ्रमित झालेली आहे या सगळ्यांनी. आणि मग चैतन्य महाप्रभू त्यांना उपदेश देतात. तर याच्यातून आपण बघू शकतो की आपल्याला एका गुरूंची गरज किती असते आणि गुरु कसे असावेत की ते जे आपल्याला योग्य ट्रॅकवर आणतील. म्हणून इथे आपण बघू शकतो की भगवंत सुद्धा अर्जुनाला प्रश्न विचारत आहेत की तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलेलं आहे का आणि तुझ्या मनातल्या म्हणजे तुझ्या ज्या काही समस्या जे काही अज्ञान आहे ते दूर झालेलं आहे का. तर एका गुरुचं हे कर्तव्य असतं की कशा पद्धतीने ते गुरु त्या शिष्याला ज्ञान देतात आणि त्याचं काय करतात, त्याचा उद्धार करतात. म्हणून हे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान असंच आपल्याला थोडंच प्राप्त होणार आहे का, की अरे लगेच झालं की ते आपलं मी मागील श्लोकातही सांगितलं होतं की आपलं तोंडपाठ होईल, आपण पार भगवद्गीतेवर पीएचडी करू, सगळं करू, परंतु त्या ज्ञानाचा गाभा जो आहे, गुह्यता जी आहे ती आपल्या हृदयाला स्पर्श करू शकणार नाही. तर ती अशा गुरूंच्या जे गुरु शिष्य परंपरेमध्ये जे ज्ञान देत आहेत त्या गुरूंकडूनच ते ज्ञान आपल्याला प्राप्त केल्यानंतर त्या ज्ञानाचा जो गुह्य अर्थ आहे तो आपल्याला समजू शकतो. तर आता हे झालं गुरूंचं, की गुरु 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 आपण योग्य परंपरेमध्ये असले पाहिजेत, योग्य गुरूंकडून आपण ज्ञान घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा असाही प्रश्न येतो की अहो आम्हाला ना खूप जाणून घेण्याची उत्सुकता आहे, परंतु आम्हाला योग्य असा ट्रॅकच मिळाला नाही किंवा कुणी आम्हाला माहितीच सांगत नाहीये. अशा पद्धतीचे पण असतात, काही काही खरोखर निरागसही असतात त्याच्यामध्ये. परंतु ना हे गुरु प्राप्त करण्यासाठी सगळ्यात पहिली जी पात्रता जर असेल ना ती आहे तो शिष्य प्रामाणिक असला पाहिजे. गुरुंची गोष्ट नंतर येते, तो शिष्य प्रामाणिक असला पाहिजे. म्हणजे त्या शिष्याची जी प्रामाणिकता आहे त्याच्यावर त्याला तो मार्ग मिळू शकतो. की जो शिष्य ज्याच्यामध्ये खरोखर की त्याला काहीतरी प्राप्त करायचं आहे, त्याला काहीतरी ज्ञान अर्जित करायचं आहे, ती इच्छाशक्ती त्याच्यामध्ये दृढ असेल तर तो असा शिष्य हा प्रामाणिक समजला जातो. आणि 4थ्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत हे सांगतात की एका शिष्य हा कसा असावा. तर त्याच्यामध्ये आहे तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिना. म्हणजे आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. तर या श्लोकामध्ये सुद्धा आपण बघू शकतो तत्व म्हणजे काय. जसं भगवंत म्हणतात गुह्य ज्ञान, तर ते गुह्य ज्ञान म्हणजे एक प्रकारचं तत्व आहे. आणि ते भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की तू आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन त्यांना नम्रपणे प्रश्न विचार. मग अर्जुनाने आपण बघितलं आहे की भगवंतांना गुरुच्या स्थानी स्वीकारलं नंतर आणि नंतर स्वीकारल्यानंतर त्याने अर्जुनाने भगवंतांना ते प्रश्न विचारले आणि त्या प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये आज आपल्याला भगवंत किती उपदेश करत आहेत. आणि या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की एक शिष्य कसा असावा. आणि इथे भगवंत आता ते ज्ञान दिल्यानंतर त्याच शिष्याला प्रश्न विचारत आहेत की तुझं अज्ञान नष्ट झालेलं आहे का, तू एकाग्र चित्ताने हे श्रवण केलेलं आहे का. म्हणून शिष्य बनण्याची ही काय आहे, एक प्रामाणिक शिष्य ज्याला बनायचं आहे तर त्याने हा 4था श्लोक आपण बघू शकतो की नेहमी त्याचं स्मरण केलं पाहिजे. आणि अशा शिष्याला का बरं भगवंत मार्ग दाखवणार नाही. असे कितीतरी लोक आहेत की जे प्रामाणिक असतील तर भगवंत बरोबर त्या ट्रॅकवर त्यांना आणतात. परंतु याचा अर्थ असा नाही की आधी आपल्याला गुरु मिळतात आणि मग आपला उद्धार होतो की नाही. त्या शिष्याच्या हृदयामध्ये कुठेतरी त्या व्यक्तीमध्ये कुठेतरी ते स्फुल्लिंग पाहिजे की कुठेतरी ती ओढ पाहिजे हृदयामध्ये की मला योग्य ज्ञान प्राप्त करायचंय, मला अशा अशा गुरूंची प्राप्ती मला करायची आहे, असे गुरु मला प्राप्त व्हावे. अशी त्यांनी जेव्हा तो प्रार्थना करेल हृदयापासून, त्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर असे गुरुही त्याला प्राप्त होतात. म्हणतात कलियुगामध्ये कसं आहे की फसवून घेणाऱ्यांना पण फसवून घेण्याची वृत्ती आहे आणि फसवणाऱ्यांमध्ये पण फसवणाऱ्याची वृत्ती आहे. मग हे दोन्ही लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते दोघंही नरकाच्या दिशेने जातात. म्हणजे एखाद्याला खरोखर प्रामाणिक असेल तो तर त्याला बरोबर तो मार्ग मिळतो अध्यात्मामध्ये. पण जर एखाद्याला काही गोष्टींची म्हणजे कसं असतं ना, आता आपण बघतो की आता गुरु गुरु हे एक फॅड झालेलं आहे. कशा पद्धती की कुठे म्हणजे गुरु कशासाठी पाहिजे की माझ्या भौतिक प्राप्तींची इच्छा जे काही मला प्राप्त होईल ती मला
ते जे मला देतील ते माझे योग्य गुरु. म्हणजे माझ्या भौतिक इच्छा, माझ्या जीवनामधलं हे संकट दूर होऊ दे. मला हा प्रश्न आहे माझ्या जीवनामध्ये. माझ्या जीवनामध्ये आर्थिक संकट दूर होऊ दे. मला सुख मिळू दे. माझ्याकडे पैसा अडका येऊ दे. अशा अशा भौतिक अपेक्षा घेऊन एखादी व्यक्ती एखाद्या गुरुकडे जाते आणि त्याच्या त्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. त्याला कुठलेही नियम कुठलेही नको असतात. म्हणजे कसं असतं, की कुठल्याही काही गोष्टी प्राप्त करायचं असेल, त्याला नियम सगळ्या गोष्टी येतातच. एक आहे करावं, एक आहे नाही करावं. परंतु काय नाही करावं याच्याकडे त्यांना काही गोष्टींचं काही घेणं-देणं नसतं. फक्त माझ्या इच्छा कशा पूर्ण होतील आणि त्या दृष्टीने ते जे कोण आध्यात्मिक व्यक्ती असतील ते त्याला ती कृपा देतील, तर ते गुरु त्याच्यासाठी खूप चांगले. तर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ मी बघितलेला. कदाचित आपल्या ज्या काही इस्कॉनच्या आपल्या मैत्रिणी असतील, त्यांनी आपल्या ग्रुपवर हा बघितला असेल हा व्हिडिओ. तर एक एक असं एक लेडीज आहे आणि तरुण आहे अगदी. आणि ती काय करतीये, की ती म्हणते, की मी एक देवीचा अवतार आहे. की मी देवीची छाया म्हणण्यापेक्षा अवतार आहे देवीचा. आणि अशा पद्धतीने ती स्वतःला एक देवी माता म्हणून म्हणून घेते. आणि तिचे जे भक्त आहेत, ते तर इतके एज्युकेटेड असणारे आणि खूप श्रीमंत असे लोक आहेत तिचे. आणि त्या प्रत्येकाचे एक्सपिरियन्स त्या व्हिडिओमध्ये मी ऐकत होते. तर ते प्रत्येक जण सांगत होते, की आम्हाला देवी मातेच्या कृपेने आम्हाला हे मिळालं. साक्षात देवीचा अवतार आहे ती आणि आमचे संकट दूर झाले. म्हणजे याचा अर्थ काय, की ज्या भौतिक गोष्टींची प्राप्ती होते आणि ज्या व्यक्तीकडून ते मिळतं, तर ती व्यक्ती साक्षात भगवंत, साक्षात देवी अशा स्वरूपामध्ये त्यांना स्वीकारलं जातं. तर इतकी अधोगती आपण बघू शकतो, की समाजाची झालेली आहे. गुरु म्हणजे कोण? आणि भगवंतांचे गुण काय आहेत? भगवंत कोण बनू शकतं? या सगळ्यामध्ये भगवंत कोणीही बनू शकत नाही. कुठलीही जीवात्मा भगवंत बनू शकत नाही. जीवात्माच नाही, कोणीच भगवंत बनू शकत नाही. आणि भगवंतांची व्याख्या काय आहे? तर हे सगळं शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. परंतु हे आपल्याला ते शास्त्र काय सांगितलं हे आपल्याला काही उमगत नाही. आणि त्यामुळं काय होतं, की अशा उपटसुंभ कुणी पण येतात आणि ते स्वतःला साक्षात भगवंतांचा अवतार म्हणून स्वयंघोषित करतात. अशा लोकांवर आपण काय करतो? पटकन विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच ही जी प्रोसेस आहे, की याच्यामध्ये जे आहे, की भगवंत म्हणतात हे गुह्य ज्ञान आहे. तर हे जे ज्ञान आहे ना, म्हणजे जे आपल्याला प्राप्त व्हायचं ते आपलं कुठेतरी काय होतं? लुप्त होऊन जातं. आणि अशा ठिकाणी चुकीच्या ठिकाणी आपण आपली श्रद्धा, विश्वास देऊन टाकतो. म्हणून आताच्या कलियुगामध्ये अशा भरपूर स्वयंघोषित गुरु आहेत, की ज्यांनी स्वतःला स्वतःचं गुरु म्हणून घोषित केलेलं आहे. स्वतः देवीचा अवतार म्हणून ते घोषित करतात. त्याला कुठल्याही शास्त्रांचा नाही आधार आणि ना कुठली त्यांच्याकडे शक्ती. आणि ज्या ठिकाणी योग्य ट्रॅक असतो, योग्य मार्ग असतो, त्या ठिकाणी काही नियमही सांगितले जातात, की जसं एखाद्याला वैष्णव बनण्यासाठी की काही नियम पालनाची आवश्यकता असते. इस्कॉनमध्ये लोकं का घाबरतात? लांब का दूर राहतात? की नाही, इस्कॉनमध्ये खूप नियम सांगितले जातात. आम्हाला ते नियम नको आहेत. आम्हाला तिथे आल्यावर आमचा मांसाहार बंद होईल, आमचं हे बंद होईल, ते बंद होईल. म्हणजे लोकांना काय आहे, की स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्ये कुठेतरी बाधा येईल याची भीती असते आणि त्यामुळे ते गोष्ट ती नाकारत असतात. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की माझ्या इच्छा कशा पूर्ण होतील भौतिक, माझी इंद्रिय तृप्ती कशी पूर्ण होईल, अशा ठिकाणी व्यक्ती आकर्षित होतात आणि त्यांना नियमांची काहीही ज्या ठिकाणी काही नियम सांगितले जातात, त्या ठिकाणी ते परत यू टर्न करून सुद्धा बघणार नाही. म्हणून याच्यातून आपण बघू शकतो, की अशा व्यक्तीला गुरूंची प्राप्ती होऊ शकते. अशा व्यक्तीला, की ज्याच्या हृदयामध्ये, ज्या शिष्याच्या हृदयामध्ये खरोखर ओढ आहे ती, मला गुरु प्राप्ती करण्यासाठी. जर अशाच व्यक्तीला भगवंतही असे गुरु त्याच्या आयुष्यामध्ये आणतात. त्याच्यामध्ये आपण उदाहरण बघू शकतो, की परमपूज्य राधानाथ महाराज, की जे अशा भूमीमध्ये जन्मले, अमेरिकेसारख्या, की ज्या ठिकाणी अध्यात्म म्हणजे काही म्हणजे नाहीच, अध्यात्मातला सुद्धा तिथे नव्हता. आणि जिथे सगळे नियम जे आहेत, आज आपण इस्कॉन मधले जे काही नियम पालन होतो, गोहत्या, त्या सगळ्या गोष्टी सर्रास तिथे त्यांच्यासाठी दैनंदिन होत्या. आणि अशा भूमीमध्ये परमपूज्य राधानाथ महाराजांचा जन्म झाला. आणि त्यांच्या हृदयामध्ये ती जी एक अनामिक ओढ होती बालपणापासूनची, की मला अशा ज्ञानाची प्राप्ती हवी आहे, की मला असे गुरु प्राप्त व्हावे किंवा मला असं ज्ञान प्राप्त व्हावं, की जे मला भगवंतांपर्यंत घेऊन जाईल. आणि आपण बघू शकतो, की सगळ्यांनी ते तृषार्थ पथिक वाचलंच असेल. ज्यांनी कोणी वाचलं नसेल, तर प्लीज कृपा करून ते पुस्तक घ्या. इस्कॉनच्या कुठल्याही तुम्हाला गिफ्ट शॉपीमध्ये ते मिळेल आणि ते पुस्तक तुम्ही वाचा. त्यांचा आत्मचरित्र आहे, तो जीवन प्रवास आहे त्यांचा. त्यांच्या हृदयातली ती जी ज्वालामुखी
म्हणजे एक कुठेतरी एक ती ठिणगी होती आणि त्यांची ती प्रार्थना, त्यांची इच्छाशक्ती, दृढ शक्ती, त्यामागे त्यांची तपश्चर्या, त्यांचे कष्ट, ते त्यांना कुठून त्या अमेरिकेसारख्या भूमीतून त्यांना कुठपर्यंत घेऊन आले. भारतापर्यंत अगदी वृंदावनपर्यंत घेऊन आले. आणि असंही नाही की ते कुठल्या विमानाने आले, फ्लाईटनी आले, कशाने नाही, दर मजल मजल करत चालत त्यांनी 1 वर्षभर हा प्रवास केला. आणि नंतर ते इथे भारत भूमीमध्ये आले. इथे पण ते काही काळ हिमालयामध्ये राहिले. तेव्हाही त्यांच्या हृदयामध्ये ती ओढ होती, की मला योग्य ठिकाणी ज्ञान ग्रहण करायचंय. मला अशा ठिकाणी शरणागत व्हायचे, की जिथे मला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. भगवंतांच्या चरणांपर्यंत मी जाऊ शकतो. अशा गुरूंची प्राप्ती करायची. आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की कसा महाराजांचा तो प्रवास सुरू आहे आणि कशा पद्धतीने ते शेवटी श्रील प्रभुपाद यांच्या चरणांशी शरणागती पत्करतात. आणि आज आपण बघू शकतो, की परमपूज्य राधानाथ महाराजांचं जे काही कार्य आहे, जी काही सेवा आहे, आज जगामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये महाराजांनी ते आज आपल्या भगवद्गीतेच्या ज्ञानाचा कशा पद्धतीने प्रसार प्रचार केला, हजारो शिष्य अनुयायी घडवलेले आहेत. आणि ही बघू शकतो की ही भगवंतांची कृपा आहे, की साक्षात भगवंतांनी त्यांच्या बोटाला धरलं आणि तो प्रवास करत ते अनुभव येत आणत इथपर्यंत आणून सोडलं. तर तसं आपल्या ज्याच्या कोणाच्या हृदयामध्ये ती प्रामाणिकता असेल, तर त्याला सुद्धा गुरूंची प्राप्ती होऊ शकते. फक्त ती प्रामाणिकता आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे. आणि ही गुरूंची म्हणजे हे जे गुरु आहेत, हे भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलं आहे. तरी आपण काही गोष्टी किती ब्लाइंडली फॉलो करतो ना. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात परंपरेमध्ये असावेत, त्यांचं स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण असावं. तर ती व्यक्ती इंद्रिय ते स्वतः श्रीकृष्णांची भक्त असावी. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. कुठलेही भगवंतांचे भक्त, कुठलेही गुरु हे स्वतःला भगवंत म्हणून घोषित करत नाहीत. हे शास्त्रांचं हे की कुठलाही भक्त असं म्हणत नाही की मी भगवंत आहे म्हणून. मग अशा ठिकाणी असे हे सगळे गुरूंच्याही क्वालिटीज सांगितलेल्या आहेत आणि शिष्याच्याही काही क्वालिटीज आहेत ते सांगितलेलं आहे. आणि एवढं सगळं करून जर आपण या कन्सेप्ट मध्ये जर आताच्या काळामध्ये जे काही चाललेलं आहे बाहेर, त्याच्यामध्ये आपण भगवद्गीता आठवतो का कुठे कुठं काही ऐकलं तर आपण म्हणतो का अरे हा श्लोक आहे, ह्या श्लोकामध्ये आपण असं ऐकलं होतं, मग हे आहे का याच्यामध्ये? तर नाही, आपण त्या समाजाच्या त्याच्या काही जो फ्लो असतो ना, तो कसं म्हणतात ना, पाण्याचा आता पाऊस आलेला आहे, सगळेजण बघतायत ओढे नदी नाले सगळीकडे पुराची परिस्थिती आहे खूप भयानक. तर एखाद्या पाण्याच्या त्या फ्लो मध्ये एखादं जर गेलं तर ते सापडत बुडून जातो तो व्यक्ती वाहत वाहत. त्याच्यामधून आपण बघू शकतो की आपण सुद्धा ह्या अशा चुकीच्या प्रवाहामध्ये त्या फ्लो मध्ये आहोत आणि नकळतपणे आपल्यावर त्यांचा प्रभाव पडतो. म्हणून आपण अशा व्यक्ती ज्या स्वतःला स्वयंघोषित करतात की माझ्याकडे शक्ती आहे, मी स्वतः भगवंत आहे, मी देवीचा अवतार आहे, अशा लोकांपासून आपण किती लांब राहिलं पाहिजे. ते स्वतःला तर नरकात ते स्वतः तर नरकात जात आहेत, परंतु त्यांच्या बरोबर ते इतरांना सुद्धा नरकात घेऊन जात आहेत. म्हणून साधू शास्त्र गुरु, तर ही जी आहे, तर या कन्सेप्टवर आपण ते ज्ञान स्वीकारलं पाहिजे. साधू काय सांगतात, साधूचं लक्षण आपण हे बघितलेलं आहे. शास्त्र काय सांगतात, शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत गीता आणि भागवत, हे आपले एकदम पूर्ण ऑथेंटिक ग्रंथ आहेत. तर याच्यामध्ये काय ज्ञान दिलेलं आहे. आणि गुरु जे अशा परंपरेमध्ये आहेत, की जे अशा परंपरेमध्ये आहेत आणि जे भगवद्गीतेचं ज्ञान स्वतःच्या जीवनामध्ये आचरणात आणत आहेत, तर अशा लोकांकडून आपण ते ज्ञान काय केलं पाहिजे, अशा व्यक्तींकडून ते आपण स्वीकारलं पाहिजे. आता आजची शिक्षा प्रणाली जर आपण बघितली तर कशी आहे, त्यात आपण म्हणतो भगवंताकडून अर्जुनाने ज्ञान भगवद्गीता ज्ञान स्वीकारलं. तर आताची परिस्थिती कशी आहे, तर आता आपण बघतो की आजचं जे काही ज्ञान आपण घेतो ते धनावर आधारित आहे. धन म्हणजे जिथे भरपूर फीज, आपण लाखो रुपये आज बघतो की कशी परिस्थिती आहे. शिक्षक पण काय करतायत, की शिक्षक पण कशासाठी ज्ञान देतात, कशासाठी ते शिकवतात, तर त्यांचा उद्देश हा आहे की त्यांना काहीतरी याच्यामध्ये भरपूर पैसे मिळतील. विद्यार्थी पण कशाच्या ह्याच्यातून ते ज्ञान घेतात, अरे मी मोठा होईल, मी वकील होईल, मी डॉक्टर होईल, मी इंजिनियर होईल, मी सायंटिस्ट होईल आणि मी खूप काही पैसे कमवल आणि माझ्याकडे खूप काही पैसा येईल, माझ्या समाजामध्ये माझी मान उंचावल. म्हणजे त्याचीही ती अपेक्षा असते, शिक्षकाचीही ती अपेक्षा असते. आणि याच्यामध्ये आपण बघतो की एक धन, एक पैसा ही एक कॉमन गोष्ट झालेली आहे. आणि याच्यावर आधारित आज ही जी शिक्षा प्रणाली आहे, तुम्ही विचार करा की याच्यामध्ये कुठली त्यागाची भावना नाही कोणाची, की कुठल्याही क्वचित क्वचित अपवादात्मक असू शकतं असं आपण म्हणू शकत नाही, पण खूप रेअर एखादी केस अशी असू शकते.
की ज्याच्यामध्ये खरोखर ते प्रामाणिकतेने करतात. परंतु किती ते त्याच्यामध्ये काय की मला माझे एवढे विद्यार्थी, माझी ही अकॅडमी आहे किंवा माझे हे जे काय असेल ते ज्ञान, जे काय ते शिकवतायत त्या ठिकाणी, याचे ऍडमिशन कसे जास्तीत जास्त होतील, जास्तीत जास्त मुलं आमच्याकडे कशी येतील, याच्यामध्ये काय आहे, एक स्पर्धा लागलेली आहे. आणि ही कशासाठी आहे, तर जास्तीत जास्त पैसा आम्हाला प्राप्त व्हावा, जास्तीत जास्त मुलं आमच्याकडे यावेत. मग हे सगळं, याचा उद्देश काय आहे या सगळ्या गोष्टींचा? कुठेही त्यागाची वृत्ती नाहीये, की अरे मी हे जे काही करतोय, माझं एक समाजाप्रती काहीतरी देणं आहे. पहिला विचार करा, की पहिल्या काही खूप जुन्या काळामध्ये शिक्षकांना किती आदर होता. अरे शिक्षक म्हणजे एक घडवणारी पिढी आहे ती. आणि त्या शिक्षकांना किती रिस्पेक्ट आणि आदर होता, की ते शिक्षकांच्या हातात घडणारी ही तरुण पिढी होती. आणि आता आता आपण बघू शकतो, की हे शिक्षक हे सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. आणि हे सगळं पैशावर आधारित झालेलं आहे. तिथे कुठे की मला समाज घडवायचा आहे, मला अशी काही मुलं घडवायची आहेत किंवा मुलांच्याही मनामध्ये असं कमी आढळेल, की अरे आम्हाला समाजासाठी काहीतरी देणं आहे, आम्हाला त्याच्यासाठी काय, म्हणजे त्यागाची वृत्ती जी असती, जी तपश्चर्या असती, ती कुठेही कोणाच्या जीवनामध्ये होत नाही. आणि म्हणून याच्यामधून आपण बघतो, की त्याच्यातून जी काही पिढी बाहेर पडतीये, तर त्याच्यामध्ये सगळ्या इंद्रिय तृप्ती, भोगाच्या इच्छा, स्वतःसाठी करायचं, स्वकेंद्रित, स्वार्थी भावना, ह्या सगळ्या पुरेपूर हे झालेले आहेत. आणि एकदा गेले, की तेही जातात, हेही विसरतात, दुसरे येतात. म्हणजे इथे बघू शकतो, की अजूनही पूर्वीच्या काळी आपल्या काळातले किंवा आपल्या अगोदरच्या जनरेशनचं तुम्ही बघू शकता, की किती शिक्षकांप्रती आदर होता. आता म्हणजे आई-वडील शाळेत जाऊन सांगायचे, की आमच्या मुलाला चांगला ठोका, मुलीकडे लक्ष ठेवा, अशा पद्धतीचं असायचं. अशी तक्रार करायला कुठे जागाच नव्हती, की अरे शिक्षकांनी आज आम्हाला मारलं. मग लगेच आई-वडील. आताच कसं आहे, कोणी काही कंप्लेंट केली, की आई-वडील शाळेमध्ये येऊन लगेच हे करतात. मला अजून आठवतंय, की म्हणजे मी 3रीला 2रीला असेल, त्यावेळेस आम्हाला एक गुरुजी होते. तर ते काय करायचे, उशीर झाला ना, की मुलांना अशा हातावर छड्या नव्हते देत. असा हा हात जो आहे ना, असा करायला लावायचे. आणि इथे आहेत ना, इथे ती अशी छडी मारायचे. आणि त्याला इतकी मुलं घाबरायची. म्हणजे तुम्ही विचार करा ना, इथे जर छडी बसली, तर हे किती वेदनादायी होत असेल. आणि ते नेहमी ते करायचे. तर आताची परिस्थिती, आता मुलांना हात जरी लावला, तरी आई-वडील तक्रार घेऊन येतात. आणि आता खरोखर सगळ्याच गोष्टींनी, सगळ्याच दृष्टीने परिस्थिती बदललेली आहे. परंतु आत्ताचा पूर्वीचा काळ जे होतं, ते ती गुरुकुल होतं. आणि ती एक सभ्यता होती, त्याच्यामध्ये बघू शकतो की ते ज्ञान देणारे आहेत. ते स्वेच्छेने द्यायचे. त्यांची इच्छा असायची काहीतरी करण्याची, घडवण्याची पिढी. आणि तेही ज्ञान द्यायचे. मुलंही ते आपले शिक्षकांचा आदर करून, गुरुजनांचा आदर करून ते स्वीकारायचे. आणि जेव्हा अशा भावनेने ते ज्ञान दिलं जातं, ते घेतलं जातं, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या ज्ञानाचा प्रसार होतो. आणि एक वास्तविक जे ज्ञान आहे, खरोखर त्या विद्यार्थ्याला ते प्राप्त होतं. परंतु आणि गुरुदक्षिणा, जेव्हा ते पूर्ण ज्ञान दिलं जायचं, तेव्हा ते शिष्य आहे, तर तो स्वेच्छेने गुरुदक्षिणा म्हणून त्या गुरूंना काहीतरी अर्पण करायचा. म्हणजे हे जी शिक्षा ग्रहणाची जी पद्धत होती, की याच्यामध्ये कुठे असं नव्हतं, की धन प्राप्त करायचे किंवा धन यांनाही नव्हतं आणि विद्यार्थ्यांनाही नव्हतं. म्हणून हा, जेव्हा एखाद्या गोष्टीचा व्यवसाय सुरू होतो, म्हणजे एखादी गोष्ट आपण धनप्राप्तीसाठी करतो. आता गुरु जे आहेत, ते जर धनप्राप्तीसाठी ह्या गोष्टी करायला लागल्या, तर आपोआप त्याला काय येऊ शकतं, ते दूषित होऊन जातं सगळं. ते ज्ञानही दूषित होतं. सगळी वातावरणही सगळं दूषित होऊन जातं. मग आताच्या काळामध्ये आपण बघू शकतो, की अशा व्यक्तीकडून श्रीमद भागवतम कथा शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना ही कथा सांगितलेली आहे. तर हे ज्ञान जे आहे, त्याच्यामध्ये आपण कुठे बघतो का, की अरे तो 7 दिवसांचा 7 दिवस त्यांनी ज्ञान दिलं. मग परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना काहीतरी एवढे ते पृथ्वीचे साम्राज्य सम्राट होते सगळे. तर त्यांनी काहीतरी शुकदेव गोस्वामींना दिलं. त्यांनाही ज्ञान प्राप्तीची अभिलाषा होती आणि शुकदेव गोस्वामींनाही ती कथा करण्याची अभिलाषा होती. ज्या क्षणी त्यांनी सगळं भागवतम पूर्ण केलं, त्या क्षणाला शुकदेव गोस्वामींनी ते स्थान सोडलं आणि त्या क्षणाला ते त्या ठिकाणी तिथून निघून गेले. म्हणून आपल्याला हे भागवतम सुद्धा शिकवतं, की अशा व्यक्तींकडून आपण नाही ग्रहण केलं पाहिजे, की जिथे पैशासाठी कथा केल्या जातात. पैसे घेऊन ते कथा केल्या जातात आणि स्वतःची झोळी भरली जाते. तर अशा ठिकाणी आपण कधीही कथा ऐकली नाही पाहिजे. अशा ठिकाणी आपण ते ज्ञान ग्रहण नाही केलं पाहिजे. कारण ते वास्तविक ज्ञान होऊच शकत नाही. त्याच्यातून स्वार्थीपणाची भावना येऊ शकते. म्हणून आपण बघू शकतो, की आताची ही शिक्षण प्रणाली जी आहे, तर ही कशा पद्धतीने आहे आणि त्यामुळे येणारी जी जनरेशन आहे, ती समाजामध्ये अशा पद्धतीने येते. म्हणून ही पहिली जी गुरु परंपरा होती, ती किती योग्य होती त्याच्यामध्ये. किती निस्वार्थी भावनेने ते ज्ञान दिलं जायचं.
त्याच्यामध्ये कुठलंही म्हणजे घेण्याची देण्याची म्हणजे अशी अभिलाषा नव्हती. दान जे काय आहे ते द्यायचं म्हणजे देण्याची भावना होती आणि स्वीकारणाऱ्याची पण भावना होती की आपण याच्यातून काय हे करू शकतो. आपण काय समाजासाठी काय देणं आहे आपलं याच्यामधून. म्हणून गुरुकुलमध्ये पण आपण की ब्रह्मचर्यत्वाचं एका योग्य वयापर्यंत त्याचं पालन करणं आणि नंतर गृहस्थ आश्रम स्वीकारणं. म्हणजे त्या मुलाला किती लहान वयापासून त्या गोष्टींचं काय दिलं जायचं, ट्रेनिंग दिलं जायचं. जसं भगवान श्रीकृष्ण आपण बघतो की कशा पद्धतीने अगोदर वृंदावनमध्ये होते आणि जसं ते इकडे आले मथुरेमध्ये, कंसाचा वध झाला. मग त्याच्यामध्ये त्यांनी कसं देवकी आणि वसुदेव यांनी लगेच त्यांची शिक्षण त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी देण्यासाठीची तयारी सुरू केली. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे जे ज्ञान आहे योग्य ठिकाणी अर्जित करणं हे खूप खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा अशा परंपरेमध्ये मधून ते ज्ञान ग्रहण करतो तर आता आपण कसं ओळखायचं की अरे आपण योग्य परंपरेमध्ये हे ज्ञान ग्रहण केलं आहे का. जर आपल्या हृदयामध्ये खरोखर आतून अशी ओढ निर्माण झालेली आहे की अरे मला भगवद्गीता खरं हृदयापासून जाणून घ्यायची आहे, मला भक्ती करायची आहे, मला हरिनाम घ्यायचा आहे, की मला हे काहीही करून कुठल्याही परिस्थितीत हे कुठे योग्य ठिकाणी मला प्राप्त म्हणजे हे ज्ञान दिलं जाते ते मला श्रवण करण्याची इच्छा आहे. कुठेतरी पॉझिटिव्हली सकारात्मक सकारात्मक बदल म्हणजे काय की मला भक्ती करायचंय, अध्ययन करायचंय, अजून शास्त्र वाचन करायचं आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी त्यातून शिकायच्या आहेत, हरिनाम घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे आपल्यामध्ये, वाईट गोष्टी आपल्यामधून हळूहळू जात आहेत आणि हळूहळू आपल्याला अधिकाधिक अधिकाधिक ते ज्ञान ग्रहण करण्याची अभिलाषा आपल्या हृदयामध्ये निर्माण झाली असेल तर आपण समजू शकतो की आपण योग्य ट्रॅकवर आहोत. परंतु जर कधी कधी असं होऊ शकतं की आपण भगवद्गीतेचं ज्ञान अरे माझं सगळं मी भगवद्गीतेचा पूर्ण गीता कोर्स केला, मी हे केलं, मी गीतामृतचे खूप काही लेक्चर दिले, ऐकणाऱ्यांनी ऐकले, अरे मग मला खूप आता मी किती श्लोकांवर लेक्चर दिले. कुठेतरी हा अहंकार आपल्यामध्ये जागृत झाला तर समजायचं की आपण गीताचे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानापासून पूर्णपणे काय झालेलो आहोत, वंचित झालेलो आहोत. म्हणून योग्य गुरूंकडे जाऊन त्याची विचारणा करणे आणि असे गुरुही जे एका त्याच्या शिष्याला योग्य ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करतात आणि वारंवार ते ज्ञान वेगवेगळ्या मार्गाने त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तर आता 2 दिवसांपूर्वी एक गुरु महाराजांविषयी खूप काही छान छान गोष्टी ऐकल्या होत्या. त्यातली एक लास्टची मी सांगते, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल परंतु या विषयाला धरून आहे म्हणून सांगते की जेव्हा महाराजांचं जेव्हा ते कुक होते आणि त्यांनी त्यांच्यासाठी नवीन होते ते आणि त्यांनी त्यांच्यासाठी कुकिंग केलं आणि त्यांना खूप उत्सुकता लागली होती की अरे महाराजांना माझा मी केलेला प्रसाद आवडला की नाही आवडला. आणि जेव्हा ते त्यांच्या शिष्यांना विचारतात, दुसऱ्या गुरुबंधूंना विचारतात की महाराज काय म्हणाले, त्यावेळेस ते सांगतात की महाराज म्हणाले की अजून खूप काही शिकावं लागणार आहे, असं म्हणजे एक असा एक मतितार्थ असणारा म्हणजे डायरेक्टली ते कुठल्याच गोष्टी कमेंट्स करत नाही. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की गुरु हे कसे असावे, ते त्याच्या शिष्याला योग्य पद्धतीने योग्य शब्दांद्वारे प्रेरित करतात, कुठेही त्याला निरुत्साही होऊन देत नाही आणि कुठल्याही ठिकाणी योग्य चुकीच्या मार्गावर जरी गेला तरी ते गुरु त्याला योग्य ट्रॅकवर वेगळ्या पद्धतीने आणतात आणि कुठलीही गोष्ट जरी चुकली तरी ती वेगळ्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तर ही स्टोरी मी जास्त डिटेलिंग त्याच्यामध्ये गेले नाही कारण तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलंच असेल, पण मला जस्ट आता आठवलं त्या श्लोकाला अनुसरून. तर हे गुरु हे असे असतात आणि हे गुरूंची भूमिका आपण बघू शकतो की भगवंत हे आपल्याला शिकवत आहेत या श्लोकामधून की एका गुरुचं कसं एका शिष्याप्रती आदान प्रदान असावं. आणि म्हणून भगवंत इथे अर्जुनाला विचारत आहेत की अर्जुनाला विचारत आहेत की तू हे ज्ञान एकाग्र चित्ताने श्रवण केलं का. म्हणून आपण पण अशा ठिकाणी जेव्हा ज्ञान घेतो तेव्हा आपलं लक्ष म्हणजे खरोखर आपण एकाग्र चित्ताने ते श्रवण केलं पाहिजे आणि तुझा मोह आणि अज्ञान नष्ट झालं आहे का, असं अर्जुनाला ते प्रश्न विचारत आहेत. आणि आता उद्याच्या श्लोकामध्ये बघूया भगवंत अर्जुनाला म्हणतात की नाही, अर्जुन भगवंतांच्या ह्या प्रश्नाला उत्तर देतो की हे कृष्णा, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे, तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे, मी आता दृढ आणि संशय मुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. तर अशा पद्धतीने खूप सुंदर श्लोक आहेत हे. तर उद्याच्या श्लोकावर आपण बघणार आहोत की अर्जुनाने मग या पद्धतीने उत्तर दिलं तर त्याचा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आज कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर मग आपण थांबूया.
दीपा आणि हे तुम्ही कंटिन्यू करा, मला एक फोन येतोय, जरा एकच मिनिट. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. हा, दंडवत प्रणाम माताजी. माताजी, तुम्ही खूप छान, खूप सुंदर सांगितलं आणि मला ते शाळेतलं वळण मुलांचं ते खूप छान आवडलं. कारण काय होतं, तुम्ही बोलला ते बरोबर आहे. जर आपण एखादं शुद्ध भक्तांचं जर आपण व्यवस्थित म्हणजे संघ घेतला आणि त्यांचे विचार जर आपण ध्यान केंद्रित करून जर आपण ते श्रवण केलं, तर आपल्या हृदयामध्ये खरोखरच भगवंतांची भक्ती आपण कशी केली पाहिजे ह्या प्रकारचं आपल्या हृदयामध्ये, आपल्या हृदयाला म्हणजे भावतं. आणि दुसरी एक अशी गोष्ट की मी म्हणजे आपण हे गुरु आणि शिष्य हे तुम्ही जे सांगितलं, तर जसं शाळेत तुम्ही सांगितलं की एक म्हणजे जर समजा वारंवार त्याची बदली होत असेल, म्हणजे शिक्षकांची किंवा शाळा मुलाची, समजा ह्या शाळेतून त्या शाळेत, तर खरंच आहे हे की त्या मुलाचं लक्ष खरंच लागत नाहीये. कारण ज्यावेळेस आपण एका ह्याच्याकडनं म्हणजे एका शिक्षकाकडनं ज्यावेळेस आपण ज्या गोष्टी श्रवण करत असतो, त्या ज्या आपल्या हृदयात म्हणजे डोक्यामध्ये शिरतात, तसं आपण जर अनेक गुरु जर आपल्या हृदयामध्ये ठेवले, तर आपल्या ज्या म्हणजे हृदयातली जी भक्ती आहे ती आपल्याला कधीच मिळत नाहीये, है की नाही? तर हे मला ना अगदी खूप खूप छान वाटलं आणि खूप सुंदर. आणि असं माझ्या मुलांबद्दल झालेलं आहे, म्हणून मला तर इतकं आठवलं ना. आणि ते शाळेचं एक तुम्ही सांगितलं की शिक्षक असे हात ठेवायचे आणि छडी मारायचे, आमचे शिक्षक तर असे टेबलावर हात ठेवायचे, छडी मारायचे. तर ते खरं खूप छान होतं पूर्वीचं. त्याच्यामुळे तर आपल्याला म्हणजे थोडंफार का होईना म्हणजे ज्ञान जे भगवंत सांगतात, जे आपल्याला म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात काही हे, त्यावेळेस आपलं ते आपल्या डोक्यामध्ये अगदी छान पद्धतीने लक्षात राहतं. आणि मला खूप छान वाटलं माताजी, आणि खूप सुंदर छान लेक्चर दिलं. खूप खूप धन्यवाद. तुमची वाणी ऐकायला मिळाली मला एकंदर मला बघून पण ना. असं वाटत होतं तुमच्याकडून असंच ऐकत राहावं. कळलं ना? नाही नाही, थँक्यू खूप एकंदर सुंदर. कुठे कुठे लावली ती बघायची आणि ती लावायची तिथे. थँक्यू माताजी. चालेल, थांबूया थँक्यू. मग, कोणाला काही प्रश्न नसेल तर. थँक्यू नैना माताजी, दीपाली माताजी, नित्यसखी माताजी, थँक्यू सगळ्यांना. चालेल, थांबूया मग. जर प्रश्न उद्या पण नक्की जॉईन करा सगळ्या जणींनी. थँक्यू माताजी. हरी बोल. आनंद गोपी माताजी होस्ट आहेत, त्या एंड करतील मीटिंग. बहुतेक त्या बिझी आहेत, आपण लेफ्ट होऊया मग, कारण मीटिंग त्यांचा फोन आलाय म्हटल्यावर. थँक्यू रसिका माताजी, थँक्यू. आपण लेफ्ट होऊया, मग त्या करतील एंड नंतर. हरी बोल.